अशा रीतीने आपलं सी हे अक्षर तयार झालं आहे. आता आपला ओ करायचं. तर ओसाठी आपल्याला सेम असंच करायचं आहे आणि इथं आपल्याला या अशा 2 लाईन घेतल्या की आपलं ओ तयार होतं आहे. तर आपण पूर्ण हे असं करून घेऊया. जसं आपण सी करून घेतलं आहे तशी जिथं आपण करून घेऊया. या सी नंतर मी 22 डबल क्रोशेटच्या 2 लाईन करून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर सेम असंच करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं 2 लाईन पुन्हा अशा करून घेतो म्हणजे आपलं ओ तयार होईल. तर आपण हे करून घेऊया असं. अशा पद्धतीनं आपण सेम असं जसं इथं सी केलं तसंच इथं केलेलं आहे मी. आता आपण काय करायचं, इथं 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून घ्यायची. आता आपण 3 चेन घेतले आहे. आता आपण दुसरा डबल क्रोशेट जसं आपण सेम इथं करतो आहे. 3 डबल क्रोशेट सुरुवातीला आणि शेवटी 3 डबल क्रोशेट झाले तर धागा आपण चेंज करायचा. आता इथं आपण डबल क्रोशेट घालून घ्यायचं गुलाबी कलरनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 असे आपण हे 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा आपण धागा चेंज करायचा आणि आपला नेहमीचं त्याची 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे चॉकलेटी कलरनं. 1 2 आणि 3 पुन्हा 3 चेन घेऊन बाजू पलटून आपण हे 3 डबल क्रोशेट करून घेणार. पुन्हा हे आपण 16 डबल क्रोशेट करून घेणार गुलाबी धाग्यात. पुन्हा 3 डबल क्रोशेट असं आपण हे पूर्ण लाईन करून घेणार आहोत. हे पहा अशा रीतीने आपण ओ हे अक्षर तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 22 डबल क्रोशेटच्या 2 लाईन घेतल्या आहेत. जसं आपण इथं 2 लाईन घेतल्या तसं आपण इथं 2 लाईन घेतल्या. त्याच्यानंतर आपण या दोन्ही अक्षरच्या मध्ये 2 लाईन 22 डबल क्रोशेटचे आहेत. म्हणजे आपण चॉकलेटी कलरनं 22 डबल क्रोशेटच्या 2 लाईन करून घेतल्या आहेत.